अनेकदा आपण लोकांशी बोलायला मागत नाही का, तर ते आपल्याला वृक्ष वाटतात. आपल्याला असं वाटतं की ते आपल्यावर रागवतील बोलल्यावर किंवा आपला इन्सल्ट करतील असं आपल्याला वाटतं. परंतु तसं काय नसतं. समोरच्याशी जेवढा लवकर तुम्ही बोलाल तेवढं चांगलं आहे. कारण काही लोक ही फणसासारखी असतात. ती दिसताना बाहेरून कशी जरी असलीत पण आतून ती खूप चांगली, मनमिळावू असतात आणि प्रेमळ असतात. त्याच्यामुळं ज्या वेळेला पण तुम्हाला असं वाटेल की समोरचा व्यक्ती चांगला बोलणार नाही, त्याच्यासोबत एकदा का होईना बोलून बघा. तो कसा बोलतोय तुमच्याशी, त्याच्यासोबत बोलल्यानंतर तो कसा रिॲक्ट करतोय हे एकदा बघून घ्या. कारण की ह्याच्यामुळेच आपण कित्येक दिवस एखाद्या माणसाशी बोलत नाही आणि जेव्हा आपण त्याच्यासोबत बोलतो तेव्हा आपल्याला त्याचा स्वभाव कळतो, तो काय हे आपल्याला कळतं. आता मी पत्रकार म्हणून काम केलं आहे, त्याच्यामुळं कोल्हापुरात माझे अनेक पोलिसांसोबत संबंध आहेत. मग पोलीस आपल्याला दिसताना वृक्ष दिसतात, कठोर दिसतात. ते आपल्याला अपमान करतील, आपल्याला काय ते शिक्षा करतील असं आपल्याला वाटतं. पण ते आतून किती प्रेमळ असतात हे मला माहिती आहे. मी त्यांच्यासोबत जास्त संबंध असल्यामुळं त्यांचे स्वभाव आणि वर्दीतला दर्डी माणूस कसा असतो हे मी बघितलं. त्याच्यामुळं माझ्या अनुभवावरून सांगतो की ज्या वेळेला पण तुम्हाला वाटेल की समोरचा व्यक्ती तुमच्यासोबत नीट बोलणार नाही, मग त्याच्यासोबत एकदा बोलण्याचा प्रयत्न करा, बोलून बघा आणि नंतर ठरवा की तो चांगला आहे का वाईट आहे. त्याच्यामुळं आधीच कुणाला जज करू नका. इंग्लिशमध्ये म्हण आहे, नेवर जज अ बुक बाय दिस कवर. म्हणजे बाहेरून दिसायला पुस्तक कसं जरी असलं तरी त्याच्यावरून त्याला जज करू नका. तसंच असतं माणसांचं पण. आणि माणसांना ते कसे दिसतात त्याच्यावरून त्यांना जज करू नका. त्यांच्याशी बोलून बघा, म्हणजे ते काय आहेत ते तुम्हाला समजेल. धन्यवाद.